भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवादाविरोधात सुरू असलेला लढा कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलंय। नक्षलवादी सीपीआयच्या युद्धबंदीच्या प्रस्तावाला त्यांनी स्पष्टपणे नकार दिलाय। शहा नवी दिल्लीत आयोजित भारत मंथन 2025 नक्षलमुक्त भारत या कार्यक्रमात बोलत होते आणि त्यांनी 31 मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवाद समूळ नष्ट करणार असल्याचं ठणकावून सांगितलंय। शहा म्हणाले की मोदी सरकारने स्कॅटर्ड अप्रोच ऐवजी एक अनफाईड आणि रुथलेस स्ट्रॅटेजी तयार केली आहे। ज्यांना शस्त्र ठेवून आत्मसमर्पण करायचं आहे त्यांचं सरकार रेड कार्पेटवर स्वागत करेल, पण निर्दोष आदिवासींची हत्या करणाऱ्यांना सरकार कधीही सोडणार नाही। त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याचं हे सरकारचं ध्येय आहे। आम्ही नक्षलवादाविरोधात छाती ठोकून उभे आहोत, असंही शहा यांनी नमूद केले। नक्षलवादाच्या सुरुवातीपासूनचा आढावा घेताना शहांनी सांगितलंय की भारतात नक्षलवादी हालचाली 1970च्या दशकात सुरू झाल्या। त्या दशकात तब्बल 3620 हिंसक घटना नोंदवण्यात आल्या। पुढच्या काळात 1980 पासून पीपल्स वॉर ग्रुपने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार आणि केरळमध्ये आपला विस्तार केला आणि नक्षलवादी संघटना एकत्र येऊ लागल्या। 2024 मध्ये सीपीआय नक्षलवादी संघटनेच्या एकत्रीकरणामुळे नक्षली घटना अधिक गंभीर झाल्या। रेड कॉरिडॉर म्हणून ओळखला जाणारा पशुपती ते तिरुपती हा गलियारा देशाच्या सुमारे 17% क्षेत्रावर पसरलेला होता। या भागातील जवळपास 12 कोटी लोक नक्षलवादामुळे प्रभावित होऊन राहत होते। एकूण लोकसंख्येच्या सुमारे 10% नागरिकांना नक्षलवादाचा थेट फटका बसत होता। शहा म्हणाले की पशुपती ते तिरुपती हा नारा जेव्हा देशभर पसरला होता तेव्हाचं चित्र चिंताजनक होतं, पण आता हा नारा ऐकून लोक हसतायत, कारण मागील 10 वर्षात मोठा बदल घडून आलेला आहे। या प्रसंगी त्यांनी नक्षलवादाविरुद्ध लढताना प्राणाची आहुती देणाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली। शहा यांनी गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यावर नक्षलवादाविरोधात मोठी मोहीम सुरू झाली। 2014 आधी देशातील 126 जिल्हे नक्षलग्रस्त होते, परंतु कठोर परिश्रम आणि धोरणात्मक पावलांमुळे आता नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या फक्त 16 झालेली आहे। तसंच पूर्वी सर्वात जास्त प्रभावित असलेले 36 जिल्हे आता केवळ 6 इतके शिल्लक आहेत। नक्षलवाद्यांना आर्थिक सहाय्य करणाऱ्यांविरोधात NIA व ED मार्फत कठोर कारवाई करण्यात आलेली आहे। शहांनी ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टचंही उदाहरण दिलं, ज्यात तेलंगणा छत्तीसगड सीमेवरील करेगुट्टा हिल्स इथं भारतीय जवानांनी नक्षलवाद्यांचा मोठा अड्डा उद्ध्वस्त केला। त्या ऑपरेशनमध्ये 17 नक्षलवादी ठार झाले। तसंच छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्रामध्ये 54 नक्षलवाद्यांना अटक झाली आणि 84 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। मोदी सरकारनं घेतलेल्या निर्णायक भूमिकेमुळे हे शक्य झालं। यात CAPFS, IR बटालियन, CIAT स्कूल, पोलीस दलांचं आधुनिकीकरण, हेलिकॉप्टरांची उपलब्धता, प्रशिक्षण आणि केंद्र राज्य यांच्यात गुप्त माहितीच्या देवाणघेवाणीचा समन्वय यांचा समावेश आहे। छत्तीसगडमध्ये भाजप सरकार आल्यानंतर एका वर्षात 290 नक्षलवाद्यांना न्यूट्रलाइज करण्यात आलं असल्याची शहांनी सांगितलं। 2014 ते 2024 या काळात नक्षल भागात 12,000 किलोमीटर पर्यंत रस्ते तयार करण्यात आले। LWE प्रभावित राज्यांमध्ये सध्या 17,500 किलोमीटर रस्ते बांधले जात आहेत। 10,505 मोबाईल टॉवर उभारण्याचं काम सुरू असून त्यापैकी 7,738 टॉवरांचं काम पूर्ण झालंय। सर्व टॉवरचं काम 1 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। या भागात 1060 बँक शाखा, 937 ATM, 37,850 बँकिंग करस्पॉन्डंट, 5,899 पोस्ट ऑफिस, 850 शाळा आणि 186 आरोग्य केंद्रही उभारण्यात आलेले आहेत। UPA काळात म्हणजेच 2004 ते 2014 आणि मोदी सरकारच्या काळात 2014 ते 2024 याची जर तुलना केल्यास नक्षली हल्ल्यात सुरक्षा दलांचे जवान शहीद होण्याचं प्रमाण 73% आणि नागरिकांच्या मृत्यूचं प्रमाण सुमारे 74% घटलंय। नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदी येण्याच्या वेळी देशात 3 महत्त्वाचे अंतर्गत हॉटस्पॉट होते: जम्मू काश्मीर, नॉर्थ ईस्ट आणि नक्षलवादी कॉरिडॉर। मोदी शहांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले, त्यात 12 शांती करारांचा समावेशही आहे।
ज्यामुळे 10,500हून अधिक तरुणांनी शस्त्र खाली ठेवून आत्मसमर्पण केलं। शहा यांनी पूर्वोत्तर रेल्वे आणि जलवाहतूक यासारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून राजधानी दिल्ली आणि नॉर्थ ईस्ट मधील अंतर कमी करण्याचं काम केलंय। मोदी शहांनी घेतलेले निर्णय देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि विकासासाठी महत्त्वाचे ठरले आणि आज भारत जागतिक पटलावर एक आधुनिक मजबूत राष्ट्र म्हणून ओळखला जात आहे।